बीजेपी सगळं भांडणार घरात नवऱ्यात बायको नाही बायकोत नवरा नाही बाया लगेच निघाल्या मोकळ्या पहिलं गोष्ट घालता बाया माझे 1,500 आहेत मला लगेच नवऱ्यावर चपलं घेऊन उठाल्या काय भांडणार तुम्ही रेणापूरची हवा काय काँग्रेस येईल वाटाले महानगर त्यांचे महाग चलतेत लोक काँग्रेसचे आहेत असं झालं असं ह्यांनी काय कमी केलंय आपल्याला ह्या काँग्रेस पक्षानं काय कमी केलंय काँग्रेसची हवा राहील सध्याच्या परत लातूर जिल्ह्यामध्ये ही काँग्रेस प्रबळ राहील दावेदार ही बुडा जी काँग्रेसनं करून ठुलंय आयत्या पिठावर जे रिगुट्या वाढालेत ह्यांनी घराघरी भांडणं लावले मुंड्याच्या काळात रोड झालेले आहेत आणि रोडची व्यवस्था नाही एकानं बी विकास केला नाही आमच्या गावात विकासच केला नाही का कुणाला मत करायचं कुणालाच करायचं ना नोटा काय आहे जनतेचे प्रश्न तरुणांना रोजगार नाहीये त्या रमेश अप्पा कराड आलते आमच्या गावामध्ये तेव्हा सुद्धा आश्वासन देऊन गेले की आम्ही हा रस्ता करू पण अजून त्याच्यावर काही त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही पण कुणावर विश्वास राहिला काय राजकारणावर करण्याचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. इलेक्शन वर कसलाच विश्वास राहिलेला नाही बिजड्याचा बाजार झालाय सारा मतदान करायची इच्छाच राहिली नाही कारणीभूत सारे राजकर्तेच आहेत याचा प्रश्न आहे फक्त मतलबापोटी पत्ती घेऊन खिसे कापायचे गुडघे इतकल्या खड्ड्यामधून चालू प्रवास हा यांचे घर भरले की झालं रोडची मोटरसायकल चालवाय ना त्या रोडला कारखान्याच्या धडाधड माणसं मरायला ट्रॅक्टर उलटून वल्ल पारजीत बसून मी काँग्रेसचा माणूस आहे आणि विकास होईना आमच्या गावचा हे आमचे डोसके फिरलेले चालल्या ढवळाढवळ काँग्रेसची जास्त ढवळाढवळ सुरू झाली का आणि काँग्रेसची ढवळाढवळ सुरू झाली येण्याची महागाई किती वाढलेली आहे ती जास्त गतीनं काँग्रेसच्या काळामध्ये जी कामं झालेत तेवढे सुद्धा कामं बीजेपीच्या काळामध्ये झालेली नाहीत नाही 1,000-1,500 मध्ये का त्याचं घर भागतंय का 500च्या नोट मध्ये काही ना गेलंय काँग्रेसच्या काळात झाला ना विकास आणि लातूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे काही दिवसावर प्रचार येऊन ठेपलेला आहे काही दिवस प्रचार चालेल मात्र त्या अगोदर काय आहे जनतेचे प्रश्न कुठल्या मुद्द्यांवरती होत आहे निवडणूक कुठल्या प्रश्नांवरती नागरिक बोलतायत जाणून घेऊया कुठले प्रश्न आहेत निवडणुकीचे निवडणुकीमध्ये सध्या आमचं तरुणांना रोजगार नाहीये आणि मेन मुद्दा म्हणजे आमच्या ग्रामीण भागातला रस्त्यांचा प्रश्न आहे भाजपवाले येतात आणि म्हणतात आम्ही करू हे करू ते करू आता परवा दिवशी आमच्या गावामध्ये रमेश अप्पा कराड आले आणि आम्हाला म्हणले की तुमचा जुन्या गावातला जो रस्ता आहे तो करून देऊ मागं गेल्या वेळेस पूर परिस्थिती आली होती तेव्हाही सुद्धा रमेश अप्पा कराड आलते आमच्या गावामध्ये तेव्हा सुद्धा आश्वासन देऊन गेले की आम्ही हा रस्ता करू पण अजून त्याच्यावर काही त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही प्रत्येक निवडणूक आली की गावामध्ये येऊन आम्ही रस्ता करू असं करू काँग्रेसवाले सुद्धा येऊन म्हणतात फक्त पण कुणावर विश्वास राहिला काय राजकारण्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये राजकारण्याचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे बाबा इथं बोलायले त्यांच्याकडून जाणू काय झालंय राजकारण कसं सुरू आहे? काय नाही सारे लबाड आहेत एक सुद्धा इमानदार नाही फक्त आपलं पोट भागायचं हा सारे काटा मारायलेत उसात सारं काहीच नाही शेतकऱ्याचं किंवा एखाद्या काय नाही इलेक्शन वर कसलाच विश्वास राहिलेला नाही सारं लबाडाचं राज्य आहे कुणाला मत करायचे कुणाला मत करायचे कुणालाच करायचं ना नोटा नो काय नाही सारा हिजड्याचा बाजार झालाय सारा एक सुद्धा नाही मतदान म्हणजे मतदान करायची इच्छाच राहिली नाही कशामुळे झालं हे सगळं असं वाटतंय तुम्हाला याला कारणीभूत कोण आहे कारणीभूत सारे राजकर्तेच आहेत हा फक्त खुर्ची झाली की बस हा तिकडे कोण मेला काय आणि कोण वाचला काय फक्त काटा मारायचा कसं गपड्यात हारण येत तेवढं हारणं जसा सापळा रचायचा आणि वडायचं हा बुडते शेंडा कोण पक्ष घंट्यात इकल्या पक्षातून तिकला पक्ष कुठला पक्ष काय कुठल्या प्रश्नावर ही निवडणूक होईल जिल्हा परिषद याचा प्रश्न आहे फक्त मतलबापोटी हा फक्त आपल्याला कुठून पोळी आपली भासता येते पैसा कुठून निघत आहे मग काय जनतेसाठी कोण उभारलाय जनतेसाठी एक बी नाही कोणी बी हात वरून का सांगावं एखाद्या नेत्यानं निवडून येऊन मी ह्यांचं कल्याण करतो किंवा येऊन एखाद्याने कल्याण मतदानापुरतं यायचं लगेच पुन्हा मग पत्ती घेऊन खिसे कापायचे पुन्हा हा सुरू आहे का खरंच सुरू आहे का असलं नाही सध्या तसं काही नाही पण निवडणूक कुठल्या हे सगळे प्रश्न आहेत का महत्वाचे हा महत्वाचे आहेत ना सध्या ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही तरुणांना झालं तर रस्त्याचा मूळ प्रश्न आहे आम्ही आता सध्या गुडघे इतकल्या खड्ड्यामधून चालू प्रवास करतो स्वतःच्या पोटा रस्ते नाहीत किंवा काय नाही कशामुळे आलं
आपल्या पोट भागलं की बस झालं, निवडून गेले पुन्हा यायचं नाही. पुन्हा काय, पुन्हा खिशे कापायचे नाही तर काय मग. हा, कात्रीला ऊस गेला की कापून घे, दे 200 कमी, दे 300 कमी. काय चालू आहे बाबा? सर्दी झाली मला बोलता येत नाही का? बर, काय निवडणुकीत बाबा वातावरण? निवडणूक आहेत का इकडे सुरू? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर आणि कुठले प्रश्न आहेत महत्वाचे? महत्वाचे कुठले प्रश्न आहेत? अहो इथं रोडवर प्रश्न विचारून जमत असते का? गावात यावं लागतंय, प्रश्न गावचा बघावं लागतंय, काय करायचंय, काय ठेवायचंय. राजकारणी येतात का प्रश्न घेऊन? काय प्रश्न येते, राजकारणी येतात, चहाला 5-50 रुपये देतात आणि निघून जातात. पण गावात फिरावं, काय रोडची अडचण आहे, रोड आहे का गावात, ह्याच रस्त्याने ती फिरायलेत की? संडास बाथरूम आहे का, रस्ते चांगले आहेत का? आता 8 दिवसांनी फिरायचं, आम्ही त्यांच्यापुढे जात नाही, काही नाही. काय गरज जायचं? त्याला कळत नाही का रोड चांगले आहेत का वंगळे आहेत? कळत नाही का? गोपीनाथ मुंडेच्या काळात रोड झालेले आहेत, अनेक रोडची व्यवस्था नाही. आणि काय करायचं लोकांना फिरून? यांचे घर भरले की झालं. मतदान काय द्यायचे गरज सांगावं लागलं, सगळं घेऊ दे का मीडियावर टाकू दे, त्याने टाकू द्या मीडियावर काय टाकायचं. काय घडतं या इकडं? आमच्या गावचा विकास केला तर आम्ही त्या पक्षाला मतदान देणार, नाही तर कोणाला मतदान देणार ना. आम्ही विकास कोण करतंय म्हणून आम्ही वयस्कर टाकणार. बक्कळ बघितले आम्ही, माझं वय 70 झालंय, सगळे बघितले, एकानं बी विकास केला नाही आमच्या गावचा. आम्हाला विकासच केला नाही का? एकानं बी केला नाही साळुंके. मी म्हणलं ती बरोबर आहे का नाही? मग सारे सारे खिशे कापू. सगळे खिसे कापू म्हणाले. 10-15 कोटी कारखान्यावर कमवायले. कारखान्याचं काम कुठं काम नाही. रोडची माय जवली, मोटरसायकल चालवाय ना त्या रोडला कारखान्याच्या. धडाधड माणसं मरायला ट्रॅक्टर उलटून आणि त्यांना काय, ती म्हैस त्या ह्याच्यामध्ये आहे ती काय, कोणते फॅन असते त्यांचे, त्या फॅन मध्ये जाऊ दे. मीडियावर माझा फोटो जायचा, त्यांना विचारा येऊ द्या मला, त्यांना बोलतो मी. हे निवडणुकीत तुम्ही मांडताव का? आजच मी कारण काँग्रेसचा माणूस नाही, माझ्या वडिलोपार्जित पासून मी काँग्रेसचा माणूस आहे. आणि पक्ष सोडला नाही आणि कुणा पक्षात गेलो नाही. पण ही विकास होईना आमच्या गावचा, हे आमचे डोसके फिरलेले आहेत, बाकी काही नाही करायचं आम्हाला. काय कुठल्या मुद्द्यावर आहे निवडणूक? निवडणूक काय आता लोकांच्या, आम्ही ह्या जिल्ह्यातले नाव ही तुमच्या तालुक्यातले मतदारसंघातली असं. पण प्रतिमा अमित भाईची चांगली आहे असं मला वाटतंय. आम्ही काही अंबाजोगाई तालुक्यातली माणसं, काम धंदे त्यांचे चांगले आहेत. आता ही माणसं काहीतरी चिरडून बोलले हा भाग वेगळा, पण जर सोडलं तर ह्या एरियामध्ये कारखाने, DCC बँकेची कामं, लोकली सोसायट्या, ही जी सगळ्या मिळतात योग्य टाइमला मिळतात की हो. निवडणुकीचं वातावरण काय म्हणतंय? वातावरण चांगलं आहे, चांगलं आहे वातावरण. निवडणूक म्हणलं, इकडे या जरा. निवडणूक म्हणलं की काही प्रश्न असतात, कुठल्या प्रश्नावर ही निवडणूक होईल? निवडणूक आता होईल, आता ह्या कारखान्याच्या इशावर कारखान्याचा प्रश्न आहे. अजून कुठले प्रश्न आहेत? कुठले आता प्रश्न चांगले आहेत. काँग्रेस तर्फे चालल्या ढवळाढवळ काँग्रेसची जास्त ढवळाढवळ सुरू झाली का? आणि काँग्रेसची ढवळाढवळ सुरू झाली का? येण्याची असं काँग्रेस येईल वाटायलंय. महानगरपालिकेत झालं तसं होईल वाटायलंय काय? नाही एवढं येत नाही. तसं नाही, वातावरण इकडं चांगलं आमच्याकडे. तसं बोलते ते कामाधंद्या पहिले लोक, त्यांच्याच माग चलतेत लोक काँग्रेसचे आहेत. असं झालंय. तुम्हाला काय वाटतं की ही कामं झाले पाहिजेत या भागामध्ये? कुठले कामं झाले पाहिजे? काम आता कसं आहे, कुणी रस्त्या रडतंय, कुणी कशा रडतंय. आता कशावर घ्यावं आपण, कुणाला दाफीत बसावं, कुणाला म्हणत बसावं, काय जमतंय का बोलायला? हर एक नमुन्यानं लोक बोलतय. आता ह्यांनी काय कमी केलंय आपल्याला, ह्या काँग्रेस पक्षानं काय कमी केलंय? सगळं चांगलं आहे की. एवढं पोट भरून बी आता ते दामाच्या महाग लागलेत लोक, आपण कुणाला काय म्हणावं? असं झालंय का? दामावर बी सुरू असते का इकडं? आणि मग काय दुसरं काय बोंबाय, सकाळून बी जेवलं तर ती, तर दुपारून बी जेवलं तर ती. कमी पडत नाही ह्याला, काही अर्धाच लागलीत की. बरं, मग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा निवडणुकीला मतदान करता, काय विचार करता? विचार असेल ना काहीतरी? विचार आता कसं आहे, जी चांगलं दिसतील तीच विचार येणार की, जी वाईट असेल ती सुटणारच आहे की. कवा
रेणापूरमध्ये वातावरण आहे. आणखीन काही भागांमधून रेणापूरची हवा काय, चला जाणून घेऊया. काय आहे दुसऱ्या भागातून रेणापूर मधून जाणून घेऊया हवा काय आहे निवडणुकांची. निवडणूक आहेत बाबा, काय निवडणुकीचं वातावरण? नाही काही मला मी चेअरमन मला काही विचारू नका. मी चेअरमन म्हणल्याच सांगावं लागतंय काँग्रेसची हवा राहील सध्याच्या परिस्थितीला. लातूर जिल्ह्यामध्ये ही काँग्रेस प्रबळ राहील दावेदार. काँग्रेस प्रबळ राहील असं वाटायला? अहो आता जी दिवस आहेत ते सर्व जनतेला कळलेले आहेत की कशी परिस्थिती जगू लागलाय माणूस, कशा पद्धतीनं, त्याच्यावर राहील ती चित्र येणार. लोकांनी बघितलं 10-15 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे, महागाई किती वाढलेली आहे, शेतकऱ्याची काय अवस्था झालेली आहे, सर्वसामान्य माणूस हा किती कचाट्यात सापडलेला आहे, त्याच्या दैनंदिन गरजाला काय काय लागू लागलंय, त्याच्यामध्ये किती अडचणी होईल शिक्षणाच्या बाबतीमध्ये, रोड रस्ते नाल्या, मालाला भाव वगैरे काही नाही. ह्या प्रश्नावर ही निवडणूक होती का? हे प्रश्न असतात का? प्रश्न घ्यायला पाहिजे, नेत्याने हाताळायला पाहिजे हे प्रश्न आणि त्याची सोडवणूक करायला पाहिजेत. होऊ लागले संत गतीनं होऊ लागले. ती जास्त गतीनं काँग्रेसच्या काळामध्ये जी कामं झालेत तेवढे सुद्धा कामं बीजेपीच्या काळामध्ये झालेली नाहीत. भाजप तर असं म्हणतात लय विकास बक्कळ केला आणि त्याच्यावर तर मत लाडकी बहीण आली हे सगळं. नाही 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 1000-1500 मध्ये का त्याचं घर भागतंय का? 500च्या नोट मध्ये काही ना गेलंय, पिशवी मध्ये माल ना गेलाय साहेब, पिशवी मध्ये माल ना गेले 500च्या नोट मध्ये. बस झालं. काय लाडकी बहीण बिन योजना आणल्यात, काय परिणाम होत आहेत? चेअरमन व्हायचं म्हणल्यास असं कसं होईल? काही नाही व्यवस्थित चेअरमन करतील का तुम्हाला? सगळं व्यवस्थित आहे. आणि मग तुम्हाला वाटतंय की सगळं व्हावं बी आणि चेअरमनला असं कसं आहे का नाही? बोललं पाहिजे. चेअरमन तुम्ही बोला काहीतरी, पक्षाबद्दल बोला. आम्ही निष्ठावंत पक्षाच्या ही सत्य आहे. आम्हाला नाही, बाकीच्या लोकांना विचारा तुम्ही. जनतेला हा नाही आमचं काय रेणापूर असतं आमचं. असू द्या की रेणापूरची निवडणूक आहे का सुरू जिल्हा नाही ना संपली ना आता ते ना आमचं. आता ही इकडे जिल्हा परिषद आहे का निवडणूक? पूर्ण पंचायत ग्रामपंचायत झाली निवडणूक झाली ग्रामपंचायतची. काय निवडणुकीचं कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहे? कुठले मुद्दे आणि कुठले प्रश्न आहेत? विकासावर आणि कामावर. आहे का विकास झालाय का इकडं? काँग्रेसच्या काळात झाला ना विकास आणि यांनी बी केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की काँग्रेसनं काही केलंच नाही ह्यांनीच केलंय. आता लाडक्या बहिणीचा तुम्ही विषय काढला. लाडकी बहीण कुणा आणली? लाडकी बहीण कुणा आणली? सांगा की मी विचारायचं आलोय. काय काय अजित पवारांना लाडकी बहीण आणली मुख्यमंत्र्याच्या नावाने. आणि ती आणलं तरी 1,500 रुपये महिना देते, हे ठीक झालं. पण त्या लाडक्या बहिणीचं बी काय म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं ना, की आम्हाला एवढं ही होते का, ती होते का, ती ही जाते का. आणि लाडके बाप मायबाप तर दिले सोडून. लाडक्या माय बापाचं कुणी बघा ना का? कोण बघाले काय बघाले? आज त्याला म्हणजे त्याला महिन्याला जी पैसे मिळत होते ती सुद्धा मिळणार. काय लाडके म्हणजे ती योजना बंद झाली का? ती चालू आहे पण 2 महिन्याला 3 महिन्याला तोपर्यंत ह्यांच्याकडे एकदा येतो. काय झालंय निराधाराच्या पगारी का बंद झाल्यात का? दिनात चालू आहेत हो, पण वेळीच्या वेळेला नाहीत ना. त्या म्हाताऱ्यांनी कुठं जावं, कुठं काय करावं? ठीक आहे तुम्ही आता ते फुल तिकीट केलं, ही केलं, त्या फुल तिकिटानं काय झालं? तुम्हाला काय म्हणायचं? लाडक्या बहीण योजना आणली त्याच्यामुळे तुम्हाला मिळालं नाही का? नाही विषय ती नाही. जसं लाडकी बहीण ही केली का नाही, त्याचे लाडके मायबाप सुद्धा बघायला पाहिजे ना. सरकारवाल्यानं लाडकी बहिणीला देता ना, तसं लाडके ही मायबाप आहे कुणी सांभाळायच्या? कुठले प्रश्न आहेत? तुम्ही आम्हाला काय ही लाडकी बहीण योजना आम्हाला पासच नाही. पहिली गोष्ट लाडकी बहीण योजना पास नाही आम्हाला. आणि जी बुडा जी काँग्रेसनं करून ठुलंय, आयत्या पिठावर जी रिगुट्या वाढायलेत, ह्यांनी घराघरी भांडणं लावले. घराघरात भांडणं लावलेत का? कुणी लावले ती भांडणं? ह्या बीजेपी सरकारनं लावली भांडणं. आता ही लाडकी बहीण काढली, कोपन फुकट वाटले, कुंडाला माणसं भेटना गेले, तिकट यांनी माफ केले, काय उपयोगाचं?
म्हणजे ग्रामीण व्यवस्थेचा अर्थकाना असलेलं सगळं बंद पडलंय असं म्हणायचंय. बंद नाही, ह्यांनी समजे भांडणच काम केले समजे, आणि ह्यांनी मुद्द्याचं काम कुठलंच नाही, सगळे फालतू काम आहे त्यांचे. हो, मग ग्रामीण अर्थव्यवस्था चालू आहे का? जरा सांगा बरं तुमच्या अनुभवातून सरकारला. चालू आहे का? म्हणजे चालूच आहे, चालूच आहे की भांडण लावायचं चालू केलं नाही बीजेपीने. बीजेपी सगळं भांडण आहेत. घरात नवऱ्यात बायको नाही, बायकोत नवरा नाही, बाया लगेच निघाल्या मोकळ्या. पहिलं गोसेखानला बाया चालल्या, बँकेने चालल्या, कुठे बी चालल्या. माझे 1,500 द्या, मला लगेच नवऱ्यावर चपलं घेऊन उठाल्या. काय भांडणाचं असं बी व्हायलंय का? अहो पण महिलेला सक्षम करायचं म्हणताय म्हणून पैसे द्यायला झाले 2-4 ठिकाणी चपलं मी स्वतःला हाणलेलं बघितलं बायाने. इकडे बोलायले बाबा. काय झालं? काय करायचं बाईंतर महिलाला सक्षम करायचं, नवऱ्याला मोकळं सोडून द्यायचं, बाकीचं काय करायचं? त्याला पगार त्याचं जगलं काय मेलं काय त्याला काय घेणं देणं नाही, असंच झालं ना. तर लाडक्या बहिणीवर जर सरकार ऐकत असेल तर हे ऐका. लाडक्या बहीण योजनेवर ज्या पद्धतीनं मत मागत आहेत त्याचा परिणाम देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच अनेक भागांमधून काय आहे लातूरचा मूड, चला जाणून घेऊया. खरंय का नाही बाबा?